हॅलो एव्हरीवन, ICT ट्रेनर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आपण लास्ट व्हिडिओमध्ये हा स्टुडंट टेबल विथ टोटल आणि पर्सेंटेज याबद्दल माहिती घेतलेलीच आहे. तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला नसेल तर ICT ट्रेनर या यूट्यूब चॅनलला नक्कीच व्हिजिट करा आणि त्यामध्ये जो हा माझा व्हिडिओ आहे जे मी टोटल कशा पद्धतीने काउंट केलेले आहे आणि त्यावरून कसे पर्सेंटेज काढलेले आहेत हे तुमच्या लक्षात येईल. तर आता आज आपण पाहणार आहे की 89.66 असे जर फक्त तुम्हाला 2 डिजिट नंतर हवे असतील पॉईंट नंतर किंवा फक्त राऊंड फिगर पर्सेंटेज हवे असतील तर आपण कशा पद्धतीने हे सेट करू शकतो, राऊंड ऑफ कशा पद्धतीने आपण यूज करू शकतो हे आज आपण पाहूयात. आता मी 89.66 या सेलमध्ये क्लिक करते. आता इथे क्लिक केल्याबरोबर इथे हा माझा फॉर्म्युला आहे. इथे मी इक्वल टू साइन नंतर राउंड लिहिते, राउंड ROUND. इमिजिएटली इथे हा राउंड ऑप्शन येईल, तिथे डबल क्लिक करा. त्याच्यानंतर या 100 नंतर तुम्हाला फक्त किती डिजिट हवेत पर्सेंटेज नंतर, तुम्हाला ॲक्च्युअल पर्सेंटेज नंतर तुम्हाला किती नंबर ऑफ डिजिट हवेत ते फक्त टाईप करा. सपोज 2,2 आणि मी हे ब्रॅकेट कंप्लीट करते आणि एंटर करते. हे पहा 89.67. मग हेच सेम राईट बॉटम कॉर्नरला तुमचा माऊस पॉइंटर घ्या, होल्ड डाऊन करा लेफ्ट माऊस बटन आणि लास्ट स्टुडंटच्या रोल नंबरपर्यंत ड्रॅग करा. आपल्याला 2 डिजिट इथे आफ्टर पर्सेंटेज 2 डिजिट फक्त दिसून येतील. आता हेही तुम्हाला असं नको असेल, जर तुम्हाला राऊंड फिगरच हवं असेल तर सेम या सेलवरती क्लिक करा. इथं ऑलरेडी राऊंड हा व्हॅल्यूज आहे. याच्यानंतर ,2 नंतर फक्त तुम्ही कॉमा देऊन 0 करा, 0 हा नंबर टाईप करा आणि एंटर करा. हे घ्या, फक्त राऊंड फिगर तुम्हाला पर्सेंटेज इथे दिसतील. सेम तुम्ही ड्रॅग करा माऊस पॉइंटर खाली आणि ऑल ओव्हर पर्सेंटेज तुम्हाला इथे दिसून येतील. ये स्टुडंट, पुन्हा एकदा मी सांगते, हे पहा, हे झाले राऊंड. राऊंड कशा पद्धतीने केले आपण, तर हा राऊंड फॉर्म्युला एकदा तुम्ही बघून घ्या. मी तुम्हाला झूम करून दाखवते. इक्वल टू राऊंड H2 डिवायडेड बाय 600 इंटू 100 नंतर फक्त एक सिंगल कॉमा द्यायचा आणि किती डिजिट हवे आहेत तुम्हाला पर्सेंटेज नंतर ते फक्त तुम्ही टाईप करा आणि टाईप केलेल्या नंबरप्रमाणे इथे तुम्हाला ते पर्सेंटेज दिसून येतील. ओके.